चुकणी त्यामध्ये ते प्राइज देताना. तर टॉस केला जातोय उसळणी आणि सपाळे. सपाळे संघ टॉस जिंकलाय. सामना फक्त 2 षटकांचा असणार आहे. लक्ष असू द्या. लगेच आपण मैदानाच्या आत टॉस जिंकलात. आपला निर्णय असेल. प्रेक्षकांनी मात्र मैदानाच्या बाहेर जायचं आहे. ग्रँड फिनाले येतोय तुमच्या भेटीला. माकुणसार स्पोर्ट फाउंडेशन आयोजित आपण जी स्पर्धा पाहते माकुणसार चषक 2020 वर्ष दुसरं आणि त्यातील 2 संघ आम्हाला सापडले आहेत. एक संघ मात्र आम्हाला सापडला आहे तो या ग्रँड फिनालेसाठी आपण विचार करतोय. आजचा दिवस जो होता डहाणू पालघर नो पॅकर या गटामधून आलेला आपण पाहतो ब्लॅकबर्ड हा टीम सपाळे भागातून तो बिलॉंग करतोय. तदनंतर जर दुसरा दिवस या स्पर्धेत आपण पाहतोय 40+ मास्टर जे खेळाडू होते त्यांच्यामध्ये जो संघ पुढे आलाय उसळणी संघ. या 2 संघामध्ये आपण पाहणार आहोत की शेवटचा सामना ग्रँड फिनाले या माकुंजा शेतकरी शेवटची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. तर चला सपाळे संघ आपण लगेच मैदानाच्या आत रवाना व्हायचंय. आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनंती असेल तुम्हाला. चला हॅलो. सामना मात्र एक षटकांचा असेल. दक्षता घ्यायची आहे. अंतिम सामन्याला मात्र सुरुवात केली जाईल. हॅलो हॅलो. थोडस चेंजेस केलेलं आहे. तिसऱ्या आणि चौथ्यासाठी देखील एक षटकाचा सामना मैदान क्रमांक 2 वरती होतोय आणि ग्रँड फिनाले आपण पाहतोय की मैदान क्रमांक 1 वरती इथे खेळताना पाहतोय 2 संघ आहेत. इथे आपण पाहतोय एका बाजूला उसळणी जिथे मात्र अनुभव आहे आणि एका मला सलसलत आहे. तर चला सपाळे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकच षटकांचा सामना आहे. खूप वाईट वाटतं की मात्र ग्रँड फिनाले ही मोठी स्पर्धा आहे आणि सामना जो आहे फायनलचा तो फक्त एकच षटकांचा असतो. जो संघ पाहतोय उसळणी गावचा त्यांच्यामध्ये 2 जे खेळाडू आहेत ते सफाला परिसरातून खेळण्यासाठी मात्र तुम्हाला परवानगी आहे, लायसन आहे, मुभा आहे. तुम्ही 2 खेळाडू जे आहेत ते आपल्या सफाला परिसरातून खेळवू शकता. खास करून ही मात्र ही परभणी जी आहे ती मात्र 40+ जो उसळणी संघ आहे त्यांच्यासाठी आहे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. घाई करा. आता घाई करायची गरज सध्या जाणवली. असं वाटलं की आजच्या दिवसामध्ये 5 षटकांचा मात्र ग्रँड फिनाल होईल. मात्र तसं काही ते भाकीत आमचं चुकलं गेलं. कधी ते काही चुका देखील झाल्या असत्या. दोन्ही संघात एक 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलाय. ब्लॅकबर्ड टीम मात्र टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी निर्णय घेतला. एक षटकांचा ग्रँड फिनाले तुमच्या भेटीला येतोय. म्हणजे आम्हाला देखील आता डिस्ट्रीब्यूट करण्यात 3 आणि 3 चेंडू. या अगोदर आम्ही एक षटक करत होतो उत्कर्ष आणि मी. आता मात्र आम्हाला चला मंडळाने परवानगी दिलेली आहे. माकुणसार स्पोर्ट फाउंडेशनने जे 2 प्लेयर तुम्ही सपाला परिसरातून खेळू शकता. 40+ ची जी टीम आहे. तर चला मनीष शुभम आम्हाला थोडंसं कोऑपरेट करा. किरण एक षटकांचा सामना दोन्ही मैदान होती मात्र तिथे तिसरा आणि चौथा आणि इथे मात्र कोण मानकरी ठरणार या 2020 चा. या 2020 मध्ये ती स्पर्धा आपण पाहतोय जी मानाची स्पर्धा या माकुणसार स्पोर्ट फाउंडेशनची मानली जाते ती म्हणजे माकुणसार चषक. चला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम सुनीलचे शेलर आम्हाला काहीतरी सांगतायत. संजय मोहिते यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकसाठी विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. संजयजी मोहिते यांच्याकडून आपण पाहतोय हे 500 रुपयांचं पारितोषिक. खास करून जर विचार केला तर या मॅच साठी आपण पाहतोय फायनलची मॅच. प्लेयर्स आपण थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचं. बघा पॅनल्टीला सामोरं जाऊ नका. महत्वाचा सामना आहे. फक्त 6 चेंडूचा खेळ आहे. लक्ष असू द्या. बेस्टला बोर्ड टीम फायनलला सुरुवात. पहिला चेंडू निघून गेलाय ऑफस्टिकच्या बाहेर. कारण फलंदाज कोण आहे मिस्टर प्राण. जरी 40+ असला तरी मात्र त्याच्या अंगात देखील सलसत रक्त आहे. तो देखील कुठल्याही 20-25 खेळाडूपेक्षा कमी नाही आहे. या दरम्यान स्टेट टू द बॉलर किरणचा हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव मिळाले या चेंडूवरती. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का. नाही केला जाणार. 1 चेंडू 2 धावा. धाव फलकावरती मिस्टर प्राण आणि जयेश ही जोडी मैदानात पाहायला मिळत आहेत. तर प्राण आपण पाहतोय बुडा हुआ शेर घास कभी खाता नाही. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नसतो. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत. आता मात्र तीच दहशत आणि तोच दरारा मैदानाच्या आत. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न मात्र हुकला जातोय. संदीप सर दुसरा चेंडू कुठल्या प्रकारे हाताळला जाईल. येणारा चेंडू मात्र काय हाताळला जाईल हे मात्र नक्कीच किरण यांच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे.
नक्कीच ज्याप्रमाणे त्याने लाईन ठेवलंय की ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करू संध्याकाळचा सत्र आहे. ऑन साईडला चेंडू टाकला जर चांगला चेंडू कलेक्ट झाला तर नक्की बॉडी लाईनच्या बाहेर जाईल. ऑफ साईडला चेंडू टाकण्याचा प्रयत्न मिस्टर जयेश साडी. बघा यावेळेला बॅटचं एज लागले की काय असं वाटलं जणू, मात्र नाही, इथे चेंडू केला निदाब. मी म्हटलं की ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हे खूप टॅलेंटेड क्रिकेट असतं या संध्याकाळच्या सत्रामध्ये. तर 3 चेंडूचा खेळ झाला संदीप दादा. सामना मात्र रोमांचकारी वळणार. एका बाजूला +40, एका बाजूला पाहायला गेले तर लेजंड क्रिकेट, दुसऱ्या बाजूला युथ क्रिकेट. सामना मात्र बेमिसाल आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा किरण. यावेळेस मात्र कट केलाय चेंडू मध्ये जातो श्री थर्मन रिझनला. तिथे मात्र भावेश तैनात आहे. एक धाव काही रोखू शकत नाही. परंतु आता येणारा फलंदाज जो मात्र स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक खेळून आलेला फलंदाज आहे मिस्टर प्राण मॅन फ्रॉम रावळे, केळवे विभागातला हा एक लेजंड वाघ जरी म्हटलं तरी हरकत नाही, ज्यांनी मात्र मागच्या 20 वर्षात जर आपण उलांडून पाहिलं तर क्रिकेटमध्ये ट्रेडमार्क दाखवला गेला होता. तर नक्कीच मिस्टर प्राण सध्या फलंदाजी मार्क वरती आहे. किरण सध्या त्याच्याकडे जे सध्या यंगस्टर क्रिकेट आणि ज्युनियर क्रिकेट याच्यामध्ये मात्र हे पाहायला मिळत आहे. नाही, हा चेंडू देखील पहा प्राणसाठी त्याने ओळखलाय की याला मात्र आपण ओव्हरपिच चेंडू टाकू शकत नाही. जर चेंडू टाकला तर नक्कीच बॉडी लाईनच्या बाहेर त्याचं मात्र रूपांतर 6 धावेत होईल. पाहूया शेवटचा चेंडू आहे. उत्कर्ष काय होत आहे? तर शेवटचा चेंडू आगाज मात्र षटकाराचा येणं प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. पाहूया प्राणच्या मात्र मनसुबा काय आहे. यावेळेस मात्र चेंडू कार्पेट रोल करतोय. मिड ऑनला मात्र लॉंग ऑनला शतक केली जाईल. तत्पूर्वी मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि मात्र दुसरीचा प्रयत्न करत असताना किरण मात्र ह्या स्पर्धेचा चांगली गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. चला पटापट घाई करा मनीष भोईर आणि बबलू, तुम्हाला अंधार होऊ नये, कारण धावसंख्येचा विचार केला प्रगतीपथावर 4 म्हणजे 6 चेंडू आणि 5 ची गरज आहे. 4 धावा मात्र धावफलकावर लागल्या जात आहेत. आता 6 चेंडू आणि 5 ची गरज. एक +40 अनुभवाचा गोलंदाज. पाहूया काय केलं जाईल. अनुभवाच्या जोरावर ह्या युवांना मात्र नाचवलं जाईल का? कुठेतरी आपण पाहायला गेलं तर एक मजबूत गोलंदाजी करावी लागेल. जर हा सामना जिंकायचा आहे मजबूत गोलंदाजी करावी लागेल. आणि मात्र गोलंदाज कोण असेल नक्कीच त्याच्याकडे देखील लक्ष लागणार आहे की शेवटचा जो गोलंदाज आहे तो मात्र कोण गोलंदाज असणार या उसळणी संघाकडून. +40 जो आपण संघ पाहतोय, कारण 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ज्याप्रमाणे संध्याकाळचं सत्र आहे, पाहूया कशा प्रकारे माइंड सेट करून आपण पाहतो की ब्लॅकबर्डचे संघ जे आहेत खेळाडू आहेत ते मैदानाच्या आत जात आहेत. चेंडू द्यायचाय पंचांना. 6 चेंडू आणि 5 ची गरज. सामना मात्र रोमांचकारी होणार. काटेकी टक्कर. तर पहिले 3 चेंडू मात्र संदीप सरांचा आवाज होती. या शेवटचे 3 चेंडू नक्कीच मी उत्कर्ष पाटील तुम्हाला पुन्हा एकदा जॉईन होईन. तर संदीप सर, 3 चेंडूंमध्ये मला तरी वाटतं सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असेल की सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. पटकन घाई करा पंचांनी सुद्धा आणि शतक्षण लावून घ्या. +40. पाहूया काय होत आहे, कारण प्रत्येक प्रेक्षकाला देखील वाटलं असेल, उसळण्या टीमच्या खेळाडूंना वाटलं असेल, ब्लॅक बर्ड टीमला की हा सामना लवकर लवकर संपू दे. मला आमची इच्छा आहे की मात्र हा 6 चेंडू पर्यंत आम्हाला सामना पाहायचा आहे. नवीन 2 फलंदाज मिस्टर बबलू, गेल्या मॅचचा हिरो, ज्याने मात्र मॅच पूर्णपणे फिरवली गेली आणि विठ्ठलवाडी संघाला मात्र तिथे मैदान क्रमांक 2 वरती जाण्यासाठी मात्र तर बबलू आणि मनीष ही जोडी मैदान. त्यात 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा मात्र पाहणं खूप शेष राहणार आहे, गरजेचं राहणार आणि उपयुक्त, आणि खास करून आमच्या नजरा असणार आहे की मात्र शेवटचं जे षटक आहे उसळणी संघाकडून कुठला गोलंदाज. प्रेक्षकांनी थोडं मागे व्हायचंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. उसळणी संघ थोडं मागे या, मागे या. संजय मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं षटकारच्या हॅट्रिकसाठी. म्हणजे तिथे षटकारची हॅट्रिक तर होणार नाही, म्हणजे त्यांचं प्राइस ते वापस दिलं जाईल. मग इथे वळूया आपण. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. ग्रँड फिनाले माकुणसार चषक 2020 आपण पाहतोय. 2 संघ मैदानाच्या आत आपल्याला दिसत आहेत. उसळणी संघाकडून जो गोलंदाज आहे मिस्टर किरण, किरणने मात्र 4 धावांपर्यंत रोखलेला. पाहूया हा किरण मात्र त्या 5 धावा जमवू देऊ शकतो का, त्या धावा करण्याकडे काय अडथळे आणतो का. मात्र मनीष आहे स्ट्राईक एंड वरती. हुकुमी का मनीषचं माइंड काय सेट असेल. दोन्ही संघाला पुन्हा एकदा या ग्रँड फिनालसाठी भरपूर शुभेच्छा. पहिला चेंडू हलक्यात ढकललाय, माइंड सेट आहे, सिंगलला जास्त प्राधान्य देणार. मात्र चित्तीची दोड चपलाई मात्र दाखवली आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावा आल्यात म्हणजे समीकरण बदललंय. 5 आणि 3 धावांची आवश्यकता. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. निर्धाव चेंडू टाकले तरच मात्र या सामन्यामध्ये काय ते होईल. पाहूया उत्कर्ष काय होत आहे.
तर 5 चेंडू आणि 3 ची गरज असताना मनीषचा मनसुबा एकच आहे की सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. आम्ही मात्र राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरचा खेळू, हाच मात्र मनसुबा इथे व्यक्त केलाय. आता पाहूया मनीष भोईर मायकोपचा सितारा काय करतोय. ह्या स्पर्धेमध्ये मात्र आपल्या नावाचा डंका पिटला जाईल का. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू मात्र जातोय पॉइंट रिझनच्या वरून, प्राण मात्र शेतून करतील. तत्पूर्वी मात्र इथे 2 धावा सहजरित्या परिपूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या मात्र सामना बरोबरी सुटलाय. कंपल्सरी चेस ह्या स्पर्धेचा नियम आहे. एक मजबूत सामना आपल्याला 4 दिवस सहज पाहायला गेले. आज मात्र ही स्पर्धा उदयमुख होतोय. कुठेतरी आपण पाहतोय मावळली जाते, कुठेतरी पाहायला गेलं तर ह्याचं उदय मात्र पाहायला मिळेल. मनीष ठाकूर यांची मात्र आता स्माइल पाहायला मिळते, कारण प्रेशर खूप होतं 4 दिवस. आता मात्र फायनली रिलीज, एकची गरज आणि एक धाव मिळवलंय आणि मात्र 77,777 आणि मात्र मानाची ट्रॉफी ब्लॅक बर्ड सफाळे. इतिहासाचं पान मात्र साक्षी आहे की ब्लॅक बर्ड सफाळे संघ मात्र 2020 चा मानकरी होता. सुनील शेलार सर कुठे असतील, त्यांनी यायचं आहे. त्यांनी मात्र हॅट्रिकला मात्र 500 रुपये लावले होते, त्यांचे कॅश प्राइस त्यांना परत दिलं जाईल. तर नक्कीच चांगला सामना पाहायला मिळाला. इथे मात्र मार्केट ठरला गेला. डीजे तुम्हाला आम्ही संधी देतोय थोड्या वेळात. मात्र इथे आपण थोडीशी चर्चा आहे बाकी आहे. मात्र मार्केट ठरलाय, ब्लॅक बर्ड मात्र विजेता झाला. या 2020 माकुनसा ट्रॉफीवर मात्र नाव कोरलं गेलंय. थोड्याच वेळात नक्कीच आपण इथे वळणार आहोत व्यासपीठावर. नक्कीच लाईटची व्यवस्था आमचे जे मंडप डेकोरेट आहे त्यांना मी विनंती करतोय. सध्या मैदान क्रमांक 2 वरती देखील तृतीय आणि चतुर्थ साठी देखील सामना संपलेला आहे. सर्वांना विनंती करतोय कुठे जायचं नाही, जास्त काही वेळ तुमचा घेणार नाही. बक्षीस समारंभासाठी थोडक्यात मी नक्कीच तो बक्षीस समारंभ वितरित करील. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय. आमचे आयोजक आहेत त्यांना मात्र आम्ही सांगतोय की व्यासपीठावर जी काही व्यवस्था आहे ती पटापट तुम्ही करायची आहे. 5 मिनिटांनंतर मात्र नक्की तुमच्याशी जॉईन होतोय या स्पर्धेची सांगता करण्यासाठी. या स्पर्धेचा जो शेवटचा कार्यक्रम आहे तो म्हणजे आपला बक्षीस वितरण समारंभ, त्यासाठी आम्ही जॉईन होतो. तत्पूर्वी एक संधी देतो आमच्या डीजेला, एक संगीतमय वातावरण निर्माण करूया. या ब्लॅक बर्ड टीम साठी जल्लोष होऊन जाऊ द्या.